सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। परवाच मी जेव्हा तुमच्या शाळेमध्ये आली होती, हनुमान चालीसा मुलं म्हणत होते, एवढे सगळे मुलं एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा ते हनुमान चालीसा म्हणत होते तेव्हा माझ्या शरीरावर अगदी हातावरती असे त्याला म्हणतात गुजबम्स उभे राहिले होते। म्हणजे ती जी एनर्जी आहे, पूर्ण असा एन्व्हलप होता एनर्जीचा आणि तो मला फील झाला। तर खूप छान गोष्ट अशी तुम्ही सुरू केली आहे हनुमान चालीसाची। आणि मी हेही बघितलं की मुलांनी तिथे ते ची जी प्रार्थना आहे, हनुमान चालीसा आहे, ती म्हणताना त्यांनी त्यांचे शूजसुद्धा काढले होते। खूप छान वाटलं मला ते बघताना, ते ऐकताना। खूप वेगळं अगदी एकदम स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी। मला खूप आनंद होतो की आठवड्यातला जर एखादा दिवस आवडीचा असेल, मुलांचा आवर्जून आवडीचा असेल, तर तो असतो शनिवारचा दिवस। आणि मला बऱ्याचशा पालकांकडनं, इथे जे आसपास राहतात त्या लोकांकडनं बऱ्याचशा कमेंट्स येतात की मॅडम, हनुमान चालीसामुळे आमच्या मुलांमध्ये खूप परिवर्तन घडून आलेलं आहे। मोठे मुलं जेव्हा जिममध्ये जातात तेव्हा त्यांना बलची गरज असते, आणि जेव्हा आपण लहान मुलांची गोष्ट करतो तेव्हा त्यांना चांगल्या बुद्धीची गरज असते। आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला हनुमानजीमध्ये भेटते। आणि जेव्हा आम्ही हनुमान चालीसाची महती, मला खूप चांगलं आठवते की ज्या दिवशी मी हनुमान चालीसा सुरू केली होती, तर आपण हनुमान चालीसा का बोलावी, काय महत्त्व आहे, का बरं सगळ्या देवतांमध्ये हनुमानजी हे जागरूक देव मानले जातात। हनुमानजी हे खऱ्या अर्थाने सुपरमॅन आहेत। तर मुलांनी सुपरमॅन, स्पायडरमॅन, शिनचॅन हे सगळं बघणं सोडून देऊन हनुमानजीच्या गोष्टी जर ऐकल्या तर त्यांना बल, बुद्धी, विद्या आणि याचबरोबर आपली जी रिच हिस्ट्री आहे त्याचंही ज्ञान मिळेल, त्यांची स्पिरिच्युअलिटीही वाढेल।